सो तुमच्यासाठी चॅलेंज आहे की तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या स्त्रीला तुम्हाला आत्ता कॉल करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हॅलो आई, अगं तू जे आयुष्य दिलं ना मला, खूप सुंदर आयुष्य दिलंय. मी कधी विसरू शकणार ना तुझे उपकार. थँक्यू आई. स्त्री सन्मानचं रथ आहे, तर त्याच्या संदर्भात तुला फोन करतोय. तुझे भरपूर आभार, जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. I just wanted to say thank you for whatever you do. ओके, आणि जे काही सॅक्रिफायसेस तू करतेस, जे काही आपल्या घरासाठी तू जे काही करतेस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. हिला थँक्यू म्हणायचंय. इकडे मी तुला थँक्यू म्हणतो कारण का तू मला सगळ्या एक्झाम्स वगैरे मध्ये नोट्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि एक्झामच्या 2 दिवस आधी शिकवते. माझ्या बहिणी आणि नंतर बायको आणि मुलगी. स्त्री, आज तुम्ही जो मेसेज देता तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत. थँक्यू. तुम्ही एकदा ऑडियन्ससाठी म्हणाल का तिच्यासाठी काही पण? तिच्यासाठी काही पण. तिच्यासाठी काही पण. तिच्यासाठी काय पण, या दोघींसाठी काय पण. परत बोलू, तिच्यासाठी काय पण. समाजाला फक्त प्रबोधन करणं नाही तर दिशा देण्याचंही काम हे जीवन विद्या मिशनच्या माध्यमाने चालू असतं. जो त्यांचा आजचा जो स्त्री मुक्ती नव्हे तर स्त्री सन्मान हा जो विषय आहे, हा अतिशय महत्त्वाचा आणि समाजासाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. निश्चितपणे एक चांगला याच्यामधनं दिशादर्शकाचं काम हे या गुढीच्या या रथाच्या माध्यमाने होईल असा विश्वास आहे. थँक्यू सो मच सर.